एलपीजी घेऊन नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या वाडीनार बंदरामध्ये जहाज सुखरूप दाखल. क्रूड ऑइल घेऊन जग लाडके जहाज सुद्धा लवकरच पोहोचणार. राज्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक आढळला, तर संभाजीनगरमध्ये हॉटेलमधून 38 सिलेंडर जप्त. धुळ्यामध्ये सुद्धा 7 घरगुती सिलेंडर जप्त झाल्याची माहिती. पुण्यामध्ये चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा सर्रास काळा बाजार. एचपीसीएल कंपनीच्या गेटवरच काळा बाजार. कंपनीच्या गेटवर उभ्या ट्रकमधून सिलेंडर काढत विक्री. जालन्यामध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून 110 सिलेंडर्सची चोरी. मंठा मार्गावरील उटवद शिवारातील घटना. गोदामातून चोरट्यांनी 110 भरलेले सिलेंडर्स केले लंपास. महानगर गॅसकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पुरवण्यात येणाऱ्या गॅसमध्ये 20% कपात. हॉटेल चालकांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ. आतापर्यंत मुंबईतील सुमारे 50% हॉटेल्स बंद. फक्त ओटीपीद्वारेच होणार पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. इराणचा दुबई विमानतळावर हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर. हल्ल्यामुळे विमानतळावरील इंधन टाकीला आग. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे मोठे आवाज. सादाबाद पॅलेस संकुलाजवळ स्फोट झाल्याची माहिती. स्फोटाचं कारण नेमकं काय अजूनही अस्पष्ट. इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. खैबर शेकंड डागल्याचा व्हिडिओ IRGC कडून प्रसिद्ध. इराणच्या एरोस्पेस फोर्सनं शत्रूंच्या तळांना लक्ष्य केलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.